कैसा विधाना माहेचा दीवाना, कैसा विधाना माहेचा दीवाना। कधी कुणासोबत झगडा केला नसेल त्या माणसाने, कधी कुणावरती रागावलंही नसेल, असा करुणेचा स्वभाव या सूर्यवंशी परिवारामध्ये जन्मास आलेला होता। आणि म्हणून निलकंठजी सूर्यवंशी यांची नातं संघमित्रा बागडे यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज आलेला आहे आणि त्यांचा मुलगा सत्यजित सूर्यवंशी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा प्राइज आलेला आहे। आणि त्या दोन्ही मुली वंदना आणि उज्ज्वला आपल्या आईला, आई तुझ्या कंपाळावरचं कुंकू गेलं ग, लाख मोलाचा दागिना तुम्ही परिधान करा अंगावरती, पण जर कंपाळावरती कुंकवाचा टिळा नाही, सौभाग्याचं लेलं नाही, तर त्या दागिन्याला मोल काहीच नाही, त्या दागिन्याला मोल काहीच नाही। अरे कितीही लाखाचे सोन्याचे दागिने जरी घालले तरी माझा कुंकवाचा टिळा हात जगी अमर राहील, हात जगी अमर राहील। महावीर धुल्लारे यांच्याकडून 50 रुपये मिळाले आहे आणि ती वंदना आणि उज्ज्वला आपल्या आईला आणि आपल्या भावाला वर्ण म्हणते, आता कोणा अग घेईन साडी चोरी आणि कोण करेला गा पुराणाची पोळी। डोंगरीला जेव्हा मुलगी दिली, त्या मुलीचे पती राजूजी गौरखडे यांचे जेव्हा निधन झालं, मलाही निरोप आला, मी सुद्धा गेलो, भागवतरावजी बागडे आम्ही सोबत गेलो, तेव्हा त्याचप्रमाणे मिलिंदजी सूर्यवंशी यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळालेले आहे। तेव्हा निलकंठजी सूर्यवंशी म्हाताऱ्या अवस्थेमध्ये आपल्या जावयाच्या अंतिम संस्कार विधीमध्ये आले। भूमेश्वरजी मेश्राम यांनी त्या राजूजी गजबे यांच्या गौरखेडे यांच्या अंतिम विधीचा सोहळा निवडवला। तेव्हा मी निलकंठजीला म्हटलं, तुम्ही या नको तिकडं, तुमची प्रकृती बरी नाही, तुम्ही म्हाताऱ्या पडून जाण लागून जाईल आणि तुमच्या मुलाबाळाला करावा लागेल। पण जंगल जडते तेव्हा सर्व जग पाहते, पण मनुष्याचं मन जडते तेव्हा काय कोण पाहते? अरे मी मुलीला दिलं त्या मुलाच्या भरोशावरती, पण त्या मुलांनी माझ्या मुलीचा संसाराची होडी केली, अर्ध्यामध्ये नाव सोडून गेला, पण त्या वडिलाचं मन मानलं नाही, आपल्या जवळच्या अंतिम विधीमध्ये गेले। आणि म्हणून ती वंदना आणि उज्ज्वला वर्णन करते, आता कोणा घेईन साडी चोरी कोण करेला पुराणाची पोळी। दिवाळी अन भाऊ बिजेला या बहिणी गोवाळी।
शील संपन्न असलेला माणूस या माणसाची आठवण नेहमीच येत राहील. ज्याप्रमाणे चंदनाला सुगंध आहे त्याप्रमाणे मनुष्याच्या करणीलाही सुगंध आहे. आणि म्हणून हो गेला ठेवा न कैसा विझला मायचा दिवा, कैसा विझला मायचा दिवा. त्या दोन्ही मुली आपल्या एकुलत्या एका भावाला वर्णन करतात की दादा सत्यजित, ज्या वडिलांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं, उन्हामधून सावलीमध्ये आणलं, पोटामध्ये चारा टाकला, हसत खेळत आम्हाला वाढविलं, ते बाबा आम्हाला सोडून गेले. शेवटची आंघोळ त्या वडिलाची आम्हाला करायची आहे. तेव्हा त्या दोनही बहिणी आपल्या भावाला उद्देशून म्हणतात, एका भावाच्या या दोन बहिणी आणि आंघोळ नीलकंठाची घालती प्रेमाने. कितीही धनसंपत्ती आपण कमविली पण आई वडिलांचं कर्ज आपण फेडू शकत नाही. फक्त मुलगा आई वडील गेल्याच्या नंतर उजवी मांडी वडिलाला देऊ शकतो, आईला देऊ शकतो, पण धनसंपत्ती आपण कितीही दिली तर आपण आई वडिलांच्या कर्जाची परतफेड करू शकत नाही. आणि म्हणून तो सत्यजित मुलगा आपल्या वडिलाला चा चेहरा आपल्या मांडीवरती ठेवतो आणि त्यांच्या दोन्ही मुली वंदना आणि उज्ज्वला आपल्या शेवट वडिलांची आंघोळ करून देतात आणि वर्णन करतात, अश्रू वाहती नयनातूनी अन सूर्यवंशी कुटुंबाला गेले हो सोडून. भावा
गेला न सोडून एकाएकी आली हवा एकाएकी आली हवा कैसा विठला मायेचा दिवा कैसा विठला मायेचा दिवा आणि म्हणून रेखाबाई लीलाबाई निलखंडी सूर्यवंशी यांच्या पत्नी लीलाबाई सूर्यवंशी यांच्याकडून 100 रुपयाचा दान आलेला आहे. त्याचप्रमाणे दीपकजी सूर्यवंशी यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचा दान आलेला. आणि शेवट पहा निलखंडी सूर्यवंशी साहेब यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आलेली आहे आणि तेही माझ्या हस्ते पार पडत आहे. माझी काही लागत नव्हती की त्यांची श्रद्धांजली हे कवनामध्ये निर्मित करायची, पण त्यांनीच मला कला दिली आणि ती कला त्यांच्याच कामामध्ये आली. पहा मनुष्याचं जीवन कसं आहे. म्हणून मनुष्याचा सुगंध हा सतत दरवळत राहायला पाहिजे आणि चंदनासारखा सुगंध हा समाजामध्ये पसरत राहायला पाहिजे. आयुष्यभर त्यांनी कधीही कोणासोबत झगडा केला नाही, कोणासोबत द्वेष भावना केली नाही, सदा करुणा मैत्री प्रेमाने जगले. आपल्या मुलांनाही तेच संस्कार दिले आणि आपल्या या मंडळाची जेव्हा स्थापना केली त्या मंडळाच्या गायक आणि सभासदांनाही सांगितलं की बाबा कधी कुणासोबत भांडण करू नका, प्रश्न उत्तराचं भजन करू नका, धम्माचा प्रचार आणि प्रसार करा आणि या अडाणी समाजाला सततम हेतू समजून सांगा. आणि म्हणून यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. मी श्रद्धांजली घेतो मग ते म्हणतील ना त्याच्यात आम्ही शना भांगुर या जीवनाची नाही मर्यादा मरणाची